नमस्कार. हॉर्मोन क्लिनिक सेंटर. आज मी तुम्हाला इन्सुलिन शिरिंजाने इंजेक्शन कसे द्यावे हे शिकवणार आहे. इन्सुलिन हे एक औषध आहे जे मधुमेह असलेल्या लोकांसाठी लिहून दिले जाते. तुम्हाला बॉटल किंवा व्हायलमध्ये इन्सुलिन लिहून दिले जाऊ शकते आणि ते इंजेक्शन देण्यासाठी सिरिंज वापरावी लागते. इन्सुलिन पेनमधूनही दिले जाऊ शकते आणि ते इंजेक्शन देण्यासाठी पेन आणि सुई वापरावी लागते. सिरिंजने इन्सुलिन इंजेक्शन देण्याच्या सूचना. इन्सुलिन व्हायल आणि सिरिंजने इन्सुलिन इंजेक्शन घेण्यापासून सुरुवात करू. प्रथम तुमचे दोन्ही हात साबणाने धुवा. इन्सुलिनच्या व्हायलवरचे लेबल तपासा. जे इन्सुलिन घ्यायचे आहे ते तेच आहे का याची खात्री करा. इन्सुलिन व्हायलचे झाकण काढा आणि वरचा भाग अल्कोहोल स्वॅबने पुसून टाका. पहिल्या वापरानंतर व्हायलचे झाकण फेकून द्या. तुम्ही पहिल्यांदा व्हायल कधी उघडले ती तारीख त्या व्हायलवर लिहिणे चांगले, कारण ते इन्सुलिन सामान्य तापमानात फक्त 28 दिवसांसाठी चांगले राहते. सिरिंजचे पांढरे झाकण काढा. सिरिंजमधील प्लंजर ओढून जेवढे इन्सुलिन टोचायचे आहे त्या युनिट्सच्या संख्येपर्यंत हवा आत घ्या. उदाहरणार्थ आपण 10 युनिट्स वापरत आहोत. काळजीपूर्वक सिरिंजमधून लाल किंवा नारंगी झाकण काढा. लाल किंवा नारंगी आणि पांढरे झाकण कचऱ्यात टाका. इन्सुलिन सिरिंजची सुई व्हायलच्या वरच्या रबरी भागामध्ये घाला आणि जेवढी हवा घेतली तेवढी हवा ढकला. व्हायल आणि सिरिंज दोन्ही उलटे करा. तुमच्या मोकळ्या हाताने प्लंजर ओढा. सिरिंजमध्ये योग्य डोस ओढा. सिरिंजमध्ये हवेचे बुडबुडे आहेत का ते तपासा. बुडबुडे असतील तर सिरिंज सरळ वर धरा आणि बाजूने जोपर्यंत बुडबुडे वर तरंगत नाहीत तोपर्यंत थाप द्या. बुडबुडे बाहेर ढकलून द्या आणि तुमच्या सिरिंजमध्ये योग्य युनिटची संख्या आहे याची खात्री करा. अल्कोहोल स्वॅबने तुमची त्वचा पुसून घ्या. इंजेक्शन देण्यापूर्वी त्वचा कोरडी होऊ द्या. कपड्यांमधून इंजेक्शन देऊ नका. दुसऱ्या हाताने तुमच्या अंगठ्याच्या आणि बोटाच्या मध्ये चिमटीत पकडा. सिरिंजला 90 अंशाच्या कोनात पेन्सिलसारखे धरा. सुई 90 अंशाच्या कोनात त्वचेमध्ये सरळ घाला. सुई पूर्णपणे आत आहे याची खात्री करा. जोपर्यंत इन्सुलिन पूर्णपणे आत जात नाही तोपर्यंत प्लंजरला मध्यम आणि स्थिर गतीने दाबा. इन्सुलिन पूर्ण आत गेल्यावर सुई तशीच 5 सेकंदांसाठी ठेवा. सुई त्याच 90 अंशाच्या कोनात बाहेर काढा. तुमची सिरिंज सुरक्षित धारदार कंटेनरमध्ये टाकून द्या. सिरिंज व पेनने तुमच्या इंजेक्शनच्या जागा आळीपाळीने बदलण्यासाठी हा व्हिडिओ पहा. अत्यंत महत्त्वाची सूचना. इन्सुलिन सिरिंज 2 प्रकारचे असतात. 40 IU आणि 100 IU सिरिंज. 40 IU सिरिंजचे झाकण लाल रंगाचे असते आणि 100 IU सिरिंजचे झाकण नारंगी रंगाचे असते. 40 IU सिरिंज ही ज्या इन्सुलिन व्हायलमधील इन्सुलिनचे प्रमाण 1 मिलीलिटरमध्ये 40 IU असते त्यासाठीच, आणि 100 IU सिरिंज ही ज्या इन्सुलिन व्हायलमधील इन्सुलिनचे प्रमाण 1 मिलीलिटरमध्ये 100 IU असते त्यासाठीच वापरावी लागते. कोणत्याही इन्सुलिन सिरिंजचा वापर इन्सुलिन पेनमधील कार्ट्रीजमधून इन्सुलिन काढून वापरण्यासाठी करू नये. आदर्शपणे इन्सुलिन सिरिंज एकदाच वापरण्यासाठी असते. एकदा वापरल्यानंतर ती टाकून द्या. अधिक माहितीसाठी कृपया तुमच्या मधुमेह काळजी टीमशी बोला.